झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. पुढच्या काही तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब. गृह मंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ मंत्रालय असणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्यावेळी फडणवीस अजित पवार उपस्थित. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं अवघड होईल. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अन्यथा केंद्रात मंत्री बनावं. रामदास आठवलेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला. आठवलेंकडून एमएलसी आणि मंत्रिपदाची मागणी. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, दानवेंकडून स्पष्ट. मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल. येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी. दीपक केसरकरांचं वक्तव्य. भाजपचे 10, शिंदेंचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. दादांचे 3 आमदार कॅबिनेट, तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत. आमदार शंभूराज देसाईंची मागणी. आमच्याकडे निर्णयाचे सर्वाधिकार फक्त शिंदेंचेच, तसा ठरावही केलाय, देसाईंची माहिती. राज्यात भाजपला 5वी बहुमत मिळालंय. कुणाला मुख्यमंत्री करायचं हा त्यांचा प्रश्न. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होईल याबाबत शंका नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया. 26 तारखेची मुदत उलटून गेली. सरकार लवकर स्थापन करा. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असं त्यांना कोणी सांगितलं. चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले. आम्ही निकालाची अपेक्षा केली, त्यात चूक काय? संजय राऊतांचा सेवानिवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सवाल. ठाकरे गटाची आज 12 वाजता बैठक. पराभवाची कारण मीमांसा, आढावा आणि आगामी काळात पक्ष बांधणीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज दुपारी बैठक. रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली आमदारांची टिळक भवनात बैठकीचं आयोजन. मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावतीच्या कुठेही तक्रारी नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं राबवली. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णींची माहिती. ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणूक घेण्यास कोर्टाचा नकार. जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का? कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं. भारत जोडोप्रमाणे आम्ही देशात ईव्हीएम विरोधातील मोहीम राबवणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा. महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती. शरद पवार गटाच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा ईव्हीएमवरून रोष व्यक्त. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती. जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी मनीषा वायकर कोर्टात. शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकर. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी 40 मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना. प्रशासनाकडून पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी. दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनची सोय. नव्यानं लावलेल्या स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाचीही सोय. कामगार नेते बाबा आढाव उद्यापासून आत्मक्लेश आंदोलन करणार. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना म्हणजे अधिकृत भ्रष्टाचार. बाबा आढाव यांची सरकारवर टीका. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी. सावजी यांच्याकडून राष्ट्रपतींना पत्र. पुण्यातील 31 मतदारसंघातील 303 उमेदवारांना खर्च सादर करण्याच्या सूचना. 23 डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार. तफावत आढळल्यास खुलासा द्यावा लागणार. पुणे जिल्ह्यातील मतदान यंत्र पुढील 45 दिवसांसाठी सील. एखाद्या उमेदवारानं निकालावर आक्षेप घेतल्यास पडताळणी होणार. मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट गोदामात सील. वाशिमच्या रिसोड मतदारसंघात 97 टपाली मतदान बाद. कर्मचाऱ्यांनी मतदान करताना चुका केल्यानं मतदान बाद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार आणि शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद. शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार. मुंबई महानगरपालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात 2 ते 6 आणि 11 ते 12 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेणार. अर्ज केलेल्या उमेदवारांना केंद्रावर वेळेवर हजर राहण्याच्या सूचना.
आरटीओला प्रचारातील वाहनातून लाखोंचा महसूल, अटी शर्तीसह मुंबईच्या 4 आरटीओ कार्यालयातून वाहनांना सशुल्क दिली होती परवानगी. मुंबईतील कोस्टल रोडला टेट्रापॉडची तटबंदी उभारण्यात येणार, किनाऱ्याची धूप टाळण्यासाठी जुने टेट्रापॉड बदलण्याचा निर्णय. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणखी 2 आशियाई सिंह दाखल होणार. जुनागड येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून हे सिंह आणले जाणार. कार्तिकी एकादशी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीएमएलच्या 229 अतिरिक्त बस 29 नोव्हेंबरपर्यंत नियमित 114 आणि अतिरिक्त बस अशा एकूण 343 बस धावणार. पुण्याच्या राजगुरुनगरमधील शाळेत कार्तिकी एकादशी निमित्तानं चिमुकल्यांकडून पायदिंडी, चिमुकल्यांकडून विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा. पुणे पालिकेच्या सूचनेनंतरही बेकायदा फलकांमुळे शहर विद्रूप, प्रशासनाकडून कारवाईचा देखावा, सांगाडे धोकादायक झाल्यानं अपघाताची भीती. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान घसरलं. मागील 8 दिवसांपासून थंडीत कमालीची वाढ, तर महाबळेश्वर शहरात किमान 12 ते 14 अंश तापमानाची नोंद. महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला निफाड तालुका गारठला. नाशिकच्या निफाडमध्ये तब्बल 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या हंगामातील राज्यामधील सर्वात कमी तापमानाची नोंद. गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घसरण. जिल्ह्यात काल सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जागोजागी शेकोट्या पेटल्या. अमरावती जिल्ह्यात नाफेड सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. आर्द्रता आणि निकषावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी. भंडारा जिल्ह्यातील 128 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. त्यापैकी 76 केंद्रावर धान खरेदीला सुरुवात. वाशिम जिल्ह्यातील 75% पेरण्या पूर्ण. 67,696 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरण्या आटोपल्या. थंडीचा जोर लक्षात घेता हरभरा पिकाला पसंती. वाशिममधील सोयाबीन शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. अतिपावसामुळे येलो मॉक रोगाचा प्रादुर्भाव, तर सोयाबीनला योग्य हमी भावही मिळेना. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. सोलापूरच्या माढ्यात 1 एकर सीताफळ बागेवर शेतकऱ्यानं जेसीबी चालवला. भाव मिळत नसल्यानं सीताफळ बागेवर जेसीबी चालवला. 2.5 लाखांचं आर्थिक नुकसान. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.